विद्यार्थी मित्रांनो, तृतीय वर्षातील शेतमाल प्रक्रिया यातील प्रकरण नंबर 24 आपण बघणार आहोत, दुधावरील प्रक्रिया। तर भारतातील दुधाचे वाढचे प्रमाण पाहता दूध हे जास्त काळ टिकण्यासाठी आणि त्या दुधाची गुणवत्ता जर राखणे असेल तर त्यासाठी दुधावर विविध प्रक्रिया करणे हे खूप गरजेचे असते। मग त्यामुळे काय असते, एक प्रमाणित दूध म्हणजे एका ठराविक प्रमाणाला दुधातील जे स्निग्धांश असतात किंवा स्निग्ध पदार्थ असतात त्यांची जुळवाजुळव करणे त्याला प्रमाणित दूध असे म्हणतात। जे काही प्रमाणित दूध आहे ते प्रमाणित दुधाचे फायदे काय आहे? हे प्रमाणित दुधातील जे जादा स्निग्धांश असतात त्याचा उपयोग लोणी आणि तूप तयार करण्यासाठी करता येतो। म्हणजे थोडक्यात हे प्रमाणित दुधामध्ये स्निग्धांश म्हणजेच फॅट हे फॅटचे प्रमाण जास्त असते आणि या स्निग्धांशाचा उपयोग लोणी आणि तूप तयार करण्यासाठी करता येतो। तसेच मग हे प्रमाणित दूध हे स्वस्त दरात ग्राहकाला दूध हे देता येते। स्निग्धांशाचे दुधातील प्रमाण कमी केल्यामुळे काय होतं, तर दूध हे पचनास सुलभ होते। तसेच मग ग्राहकाला एकसारखी रचना असलेले व सारखेच अन्न व आहाराविषयक पौष्टिकता असलेले दूध हे पुरवता येतात। म्हणजे प्रमाणित दुधामध्ये हे सर्व काय जे काय दुधाचे वैशिष्ट्ये असतात ते सगळे सारखे प्रमाणात असतात। तसेच मग याच्यात आहाराविषयक जे काही पौष्टिकता असते म्हणजे सर्वात जास्त आपण दुधाला पूर्ण अन्न असं म्हटले जाते। तर मग जे पूर्ण अन्न म्हणजे त्या दुधामध्ये सर्व घटक हे शरीराला आवश्यक असणारे असतात ते या प्रमाणित दुधामध्ये हे एकत्र असतात। मग हे प्रमाणित दूध ते दूध तयार कसे करायचे, तर मग प्रमाणित दूध तयार करण्याच्या काही पद्धती आहेत। मग दूध प्रमाणित करण्यासाठी त्यामध्ये जास्त किंवा कमी स्निग्धांशाची मलाई किंवा दूध हे मिसळण्यात येते। म्हणजे आपल्याला जर प्रमाणित दूध तयार करायचं असलं तर त्यामध्ये जास्त किंवा कमी स्निग्धांश असलेली मलाई किंवा मग दूध असतं ते त्यामुळे त्याच्यात मिसळायला गरजेचं असतं। त्यानंतर असतं पाश्चरायझेशन। 1860 ते 64 या दरम्यान डॉक्टर लुईस पाश्चर यांनी पाश्चरायझेशन ही प्रक्रिया ही अस्तित्वात आणली। मग पाश्चरीकरण म्हणजे काय, तर पाश्चरीकरण म्हणजे ज्या प्रक्रियेमध्ये दुधाचा प्रत्येक भाग हा कमीत कमी 63 डिग्री सेल्सिअस तापमानाला 30 मिनिटे कालावधीसाठी म्हणजे पाश्चरीकरणामध्ये काय होतं, तर दुधाचा प्रत्येक भाग 63 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटं किंवा 72 डिग्री सेल्सिअसला 15 सेकंद या कालावधीमध्ये तापवला जातो आणि हा त्या टेम्परेचरला तापवल्यानंतर लगेच हे 5 डिग्री सेल्सिअस या टेम्परेचरला थंड केलं जातं। त्यालाच पाश्चरायझेशन असे म्हणते। म्हणजे हाय टेम्परेचरला त्याला तापवायचं आणि एकदम कमी टेम्परेचरला त्याला हे थंड करायचे, याला पाश्चरायझेशन असे म्हटले जाते। तर मग पाश्चरायझेशन कशाला करायचं, तर पाश्चरायझेशनचे उद्दिष्ट काय आहेत, तर मग पाश्चरायझेशन काय होतं, तर सर्व रोगजंतू असतात ते रोगजंतूंचा नाश होतो। तसेच दूध हे खाण्यायोग्य बनते। म्हणजे दुधामध्ये दूध काढल्यानंतर दुधामध्ये काही रोगजंतू किंवा सूक्ष्मजीव असतात ते आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये बघितलं जे काय असतात ते त्यांचा नाश करण्याचे पाश्चरीकरणाचे उद्दिष्ट आहे। तसे मग दूध खराब करणाऱ्या सर्व जे सूक्ष्म जंतू असतात त्यांचा नाश करून दूध हे जास्त काळ टिकवणे हे पाश्चरीकरणाचे उद्दिष्ट आहे। त्यानंतर मग पाश्चरीकरणाच्या ज्या पद्धती आहेत ते बघू। त्यातली पहिली पद्धत आहे पाश्चरीकरणाची बाटली पद्धत। तर मग या बाटली पद्धतीमध्ये काय करतात, जे काही कच्चे दूध काढलं आहे आपण गाईचं म्हशीचं ते कच्चे दूध बाटल्यामध्ये भरून बाटल्या घट्ट बुच लावून त्या सीलबंद केल्या जातात। नंतर या सीलबंद केलेल्या बाटल्या गरम वाफेमध्ये किंवा गरम पाण्यामध्ये 62 ते 66 डिग्री सेल्सिअस या तापमानाला 30 मिनिटं कालावधीसाठी हे ठेवण्यात येतं। हे 62 ते 66 डिग्री सेल्सिअस तापमानाला तापवल्यानंतर या बाटल्यातील दूध थंड करण्यासाठी बाटल्यावरती थंड पाण्याचा फवारा हा मारून त्या तापमान 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली आणतात। म्हणजे 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आल्यानंतर या बाटल्या त्याच तापमानाला ते साठवून ठेवतात। याचा फायदा काय होतो, तर मग दूध बाटलीमध्ये सीलबंद अवस्थेत असेल तर त्याचे पाश्चरीकरण केल्यानंतर दूध हे परत दूषित होण्याची शक्यता नसते। तर दूध परत शक्यता कशी नसते का, आपण त्याचं बाटलीला सीलबंद केलं असतं त्यामुळे त्यात ते सूक्ष्मजीवांची एंट्री होऊ शकत नाही। तर मग याचं काही तोटे पण आहे हे बाटली पद्धतीचे। तर या पद्धतीमध्ये उष्णाचे वहन आहे ते मंद गतीने होते, कारण काचेतून उष्णता ही लवकर वहन होत नाही, त्याला वेळ लागतो म्हणजे मंद गतीने वहन होतं। तसे मग उष्णतेमध्ये कधी कधी काय होतं, बाटल्या फुटण्याची भीती असते। उष्णतेमुळे दुधाचे प्रसारण होऊन त्याच्या दुधाच्या क्षमतेपेक्षा मोठ्या आकाराच्या बाटल्या वापरावं लागतं। म्हणजे आपलं जर 1 लिटर दूध जर त्या बाटल्यामध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला त्यासाठी बाटल्याची जी आकारमान असेल ते 1.25 ते 1.5 लिटरच्या आसपास ती बाटलीची क्षमता असावी लागते। तसेच मग विशिष्ट प्रकारची जी प्रतिवर्धक बुचे असतात ती बाटल्यांना वापरायला लागतात। म्हणजे जी बाटल्या आपण वापरतोय त्या बाटल्यांना लावणारी झाकणे ही आपल्याला जलप्रतिवर्धक म्हणजे त्यातून हवा पाणी ह्या आतमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यावी लागते। आणि ही जी काय पद्धत आहे बाटली पद्धती सध्याच्या काळात वापरत नाही। जुन्या काळामध्ये ही पद्धत सर्रास वापरली जात होती, पण सध्याच्या काळामध्ये नवीन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञान आल्यामुळे ही पद्धत कालबाह्य झाली आहे, त्यामुळे ही पद्धत सध्या वापरत नाही। त्यानंतर मग बॅच किंवा होल्डिंग पाश्चरायझेशन।
बॅच किंवा होल्डिंग पाश्चरायझेशनमध्ये काय आहे, या पद्धतीमध्ये दूध हे 63 डिग्री सेल्सिअस तापमानाला 30 मिनिटं कालावधीपर्यंत तापवून त्यानंतर लगेच 5 सेंटीग्रेड तापमानाला हे थंड केले जाते। म्हणजे आपण जे काय बघतो पाश्चरायझेशन, ह्या पाश्चरायझेशनमध्ये एक हाय टेम्परेचरला 63 डिग्री सेल्सिअसला दूध तापवायचं आणि 5 सेंटीग्रेडला ते कमी करायचं। तर या पद्धतीमध्ये उष्णता देण्याचे काम हे अप्रत्यक्षरित्या करतात। मग ही जी काही उष्णता ही धातूमधून दुधामध्ये जाते आणि दूध तापण्यास मदत होते। आणि तसेच जो काही धातू आपण वापरतो तो धातू दुधाचे तापमान कमी करण्यासाठी पुन्हा थंड केला जातो। म्हणजे बॅच किंवा होल्डिंग पाश्चरायझेशनमध्ये आपण एक कॉईल वापरली जाते, ती कॉईल जर तापवली तर दूध तापवलं जातं आणि ती कॉईल थंडही करून दुधाचे तापमान आपण कमी करू शकतो। तर मग हे बॅच किंवा होल्डिंग पाश्चरायझेशन जे आहे त्याचे 3 प्रकार आहेत। त्यात आहे वॉटर जॅकेटेड व्हॅट पद्धत, वॉटर स्प्रे टाईप पद्धत आणि कॉईल व्हॅट टाईप पद्धत। या 3 प्रकारच्या पद्धती या होल्डिंग पाश्चरायझेशनमध्ये वापरल्या जातात। म्हणजे वॉटर जॅकेटेड व्हॅट पद्धत जी आहे म्हणजे त्यालाच म्हणतात दुहेरी किंवा 2 पदर भांडे। म्हणजे यामध्ये कसं एका भांड्यामध्ये थोडी मोकळी जागा ठेवून दुसरे भांडे त्यामध्ये सहज बसू शकेल अशी 2 भांडे असतात। म्हणजे एकात एक 2 भांडे असतात आणि 2 भांड्याच्या मध्ये थोडी मोकळी जागा असते। त्यातलं जे आतमधलं जे भांडं आहे त्या भांड्यामध्ये दूध ठेवतात आणि जे खालचं मोठं भांडं आहे त्या भांड्यामध्ये गरम पाणी किंवा पाण्याची वाफ ही त्यामध्ये सोडली जाते। त्यामुळे काय होतं, जे वाफ किंवा जे गरम पाणी आपण वापरतोय त्याची उष्णता दुधाला लागून दूध हे तापवू लागते। मग हे दूध जे आहे की ते 63 सेंटीग्रेड तापमानाला 30 मिनिटे कालावधीसाठी तापवले जाते। म्हणजे खालच्या भांड्यामध्ये आपण गरम पाणी घेतलं आहे, त्या गरम पाण्याऐवजी जर आपण थंड पाणी घेतलं तर त्यामुळे काय होतं, म्हणजे सुरुवातीला आपण गरम पाणी आणि वाफ जर घेतो त्यामुळे टेम्परेचर हे वाढतं आणि टेम्परेचर वाढल्याने दूध तापवलं जातं। त्यानंतर गरम पाणी आणि पाणी काढून त्यामध्ये थंड पाणी जर सोडलं तर आपण त्या दुधाचं टेम्परेचर हे 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत खाली येण्यास मदत होते। तर मग हे वॉटर जॅकेटेड व्हॅट पद्धत आहे, त्याचे काही फायदे आहेत। तर मग व्हॅट इकडून तिकडे म्हणजे एका ठिकाणून जर दुसरीकडे न्यायचं म्हणलं तर आपल्याला ते सहजरित्या हे नेता येते। त्यामुळे ही पद्धत एकदम लवचिक आणि बहुउद्देशीय ही अशी आहे। त्यानंतरचा पुढचा जो प्रकार आहे तो वॉटर स्प्रे टाईप पद्धत। तर वॉटर स्प्रे टाईप पद्धत यामध्ये काय आहे, तर याला फवारा पद्धत असे म्हणतात। मग या पद्धतीमध्ये काय होतं, जे दूध आहे, दूध आपण भांड्यामध्ये किंवा कॅनमध्ये भरतो किंवा टाकीमध्ये भरतो, तर म्हणजे टाकीमध्ये भरल्यानंतर या पद्धतीने आपण त्या टाकीचे किंवा त्या भांड्याचे हे आपण तापमान वाढवू शकतो। मग उष्ण पाण्याचा जो फवारा आहे तो जितक्या जलद गतीने मारला जातो तेवढा लवकर दूध हे गरम होण्यास मदत होते। म्हणजे काय होतं, जे काही भांडं आहे त्या भांड्यामध्ये आपण दूध घेतलं आहे त्या भांड्यावर आपण उष्ण पाण्याचा फवारा हा मारला जातो आणि त्यामुळे काय होतं, ते दूध गरम होतं आणि तेच भांड्यामध्ये दूध हळूहळू आपण जर अधूनमधून जर ढवळलं त्यामध्ये जो नैसर्गिक स्वाद असतो तो स्वाद निघून जाण्यास मदत होते। त्यानंतर असं जर दूध तापल्यानंतर त्यानंतर त्याचा परत थंड पाण्याचा फवारा मारायचा आणि दूध हे थंड करण्यात। त्यानंतर मग कॉईल व्हॅट टाईप पद्धत म्हणजे नलिका पद्धत। यामध्ये काय आहे, उभ्या किंवा आडव्या दिशेने ह्या कॉईलमधून गरम पाणी हे किंवा वाफी सोडली जाते। मग टेम्परेचर तेच आहे, तिन्ही पद्धतीमध्ये आपण पहिलं टेम्परेचर 63 डिग्री सेल्सिअसपर्यंत गेलं का 30 मिनिटाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर त्याच कॉईलमध्ये थंड पाणी सोडायचं आणि 5 डिग्री सेल्सिअसपर्यंत हे दूध थंड करायचं। या पद्धतीला काय म्हणतात, या पद्धतीला अधिक तापमान कमी कालावधी असे संबोधले जाते। अधिक तापमान आणि कमी कालावधी म्हणजे 63 डिग्री टेम्परेचर आणि 30 मिनिटाचा कालावधी असे याला संबोधले जातात। म्हणजे जी काय कॉईल व्हॅट टाईप पद्धत आहे पाश्चरीकरणाची, हिला आधुनिक पद्धत असून हे जी काय पद्धत आहे ही मोठ्या डेअरीमध्ये अधिक प्रमाणात संकलित केलेल्या दुधाचे पाश्चरीकरण करण्यासाठी वापरले जातात। ह्याच पद्धतीला ST असे म्हणतात, म्हणजे हाय टेम्परेचर शॉर्ट टाईम। कॉईल व्हॅट टाईप पद्धत या पद्धतीला हाय टेम्परेचर शॉर्ट टाईम असेही म्हटले जाते। मग यामध्ये 72 डिग्री सेल्सिअस तापमानाला हा 15 सेकंद कालावधीसाठी दूध हे तापवलं जातं। या पद्धतीने आपण जे काय दूध हे तापवतोय किंवा हे शीतकरणामुळे दूध काय होतं तर जास्त काळ टिकण्यासाठी ही मदत। याचा फायदा काय होतो, तर मग दूध बाटलीमध्ये सीलबंद अवस्थेत असेल तर त्याचे पाश्चरीकरण केल्यानंतर दूध हे परत दूषित होण्याची शक्यता नसते। तर दूध परत शक्यता कशी नसते का, आपण त्याचं बाटलीला सीलबंद केलं असतं त्यामुळे त्यात ते सूक्ष्मजीवांची एंट्री होऊ शकत नाही। तर मग याचं काही तोटे पण आहे हे बाटली पद्धतीचे। तर या पद्धतीमध्ये उष्णतेचे वहन आहे ते मंद गतीने होते, कारण काचेतून उष्णता ही लवकर वहन होत नाही, त्याला वेळ लागतो म्हणजे मंद गतीने वहन होतं। तसे मग उष्णतेमध्ये कधी कधी काय होतं, बाटल्या फुटण्याची भीती असते। उष्णतेमुळे दुधाचे प्रसारण होऊन त्याच्या दुधाच्या क्षमतेपेक्षा मोठ्या आकाराच्या बाटल्या वापराव्या लागतात। म्हणजे आपलं जर 1 लिटर दूध जर त्या बाटल्यामध्ये ठेवायचं असेल तर आपल्याला त्यासाठी बाटल्याची जी आकारमान असेल ते 1.25 ते 1.5 लिटरच्या आसपास ती बाटलीची क्षमता असावी लागते।
तसेच मग विशिष्ट प्रकारची जी प्रतिवर्धक बुचे असतात ती बाटल्यांना वापरायला लागतात. तसेच प्रत्येक गोष्टीला काही फायदे असतात तर काही तोटे असतात. तसे मग पाश्चरीकरणाचे तोटे बघायला गेलं तर तोटे त्यात खाली प्रमाण आहेत. मग दूध जर कमी प्रमाणात जर असेल तर ही पद्धत तितकीशी चांगल्या प्रकारे आपण वापरू शकत नाही. म्हणजे जर आपल्याला जर ही पाश्चरीकरणाची पद्धत वापरायची असेल तर दुधाची हे जास्त प्रमाणात दूध असावं लागतं. मग पाश्चरायझरमध्ये जे काही रबर पॅकिंग असतात त्यातून कधी दूध हे गळण्याची शक्यता जास्त असते. मग अशा वेळेस काय करायचं, म्हणजे अशी जी पॅकिंग जी आहे ती वरच्यावर तपासून पाहावी लागते किंवा त्याच्यावर नेहमी आपल्याला लक्ष ह्या पॅकिंगवर ठेवावं लागतं. त्यानंतर जे काही पाश्चरायझर आहे ते बंद केल्यानंतर सर्व दूध हे बाहेर येत नाही. आपण जेव्हा पाश्चरायझर बंद करतो त्यातील दूध हे 100% बाहेर नाही तर काही दूध हे पाश्चरायझरमध्ये शिल्लक राहते. तसे मग पाश्चरायझरचे तापमान जे आहे ते अधिक असतं, म्हणजे पाश्चरायझरमध्ये टेम्परेचर हे जास्त प्रमाणात असतं. तर त्यामुळे काय होतं, पाश्चरायझरच्या आतील जे काही बाजू असतात कधी मिल्कस्टोन म्हणजे ते जास्त टेम्परेचरमुळे दुधाचे खडे तयार होतात आणि दुधाचे खडे जर तयार झाले तर ते कॉईलमधील असतात, ते कॉईलमधील दुधाचा प्रवाह हा बंद पडण्याचीही शक्यता यामध्ये असते. त्यात आपण बघितलं नंतर व्हॅक्यूम पाश्चरायझेशन. तर व्हॅक्यूम पाश्चरायझरमध्ये काय असतं, तिथं आपण डायग्राम बघतो यामध्ये पदार्थ जाण्याचा मार्ग म्हणजे काय होतं, इथून दूध आहे इथून आतमध्ये गेल्यानंतर हे चेंबर 3 प्रकारचे चेंबर आहेत, चेंबर 1, चेंबर 2 आणि चेंबर 3. तर हे चेंबर 1 मध्ये काय होतं तर 90 ते 95 सेंटीग्रेड व्हॅक्यूम प्रेशर असतो. म्हणजे 90 ते 95 डिग्री टेम्परेचरला व्हॅक्यूम प्रेशर म्हणजे पाण्याची वाफ ही त्या दुधाला आपण बाहेरून दिली जाते. 90-95 डिग्री सेल्सिअस नंतर ते जेव्हा दुसऱ्या चेंबरमध्ये येतं तेव्हा हे टेम्परेचर 71 ते 82 डिग्री सेल्सिअस एवढा व्हॅक्यूम प्रेशर त्याला दिला जातो. त्यानंतर ते पुढे येऊन 3 नंबरच्या याच्यात 95 डिग्री सेल्सिअस याप्रमाणे तो पदार्थ तिथून बाहेर निघतो. म्हणजे असे यामध्ये काय आहे तर शॉर्ट टायमिंग हाय टेम्परेचर आणि शॉर्ट टाईम म्हणजे जास्त टेम्परेचरसाठी कमी वेळेमध्ये हे दूध हे पाश्चरायझेशन केलं जातं. त्यानंतर मग स्टॅनसायझेशन, त्यामध्ये काय आहे 74 सेंटीग्रेड तापमानाला 7 सेकंदाचा कालावधी. नंतर अल्ट्रा हाय टेम्परेचर पाश्चरायझेशन 135 ते 150 सेंटीग्रेड तापमान आणि सेकंदापेक्षाही कमी कालावधी. म्हणजे ह्या 135 ते 150 सेंटीग्रेड तापमानाला दूध तापवताना ते सेकंदाही पेक्षा कमी कालावधीमध्ये याचं पाश्चरायझेशन केले जाते. त्यानंतर आहे अपरायझेशन म्हणजे अल्ट्रा पाश्चरायझेशन. अपरायझेशन ही चेंबर असतं आपण बघितलं तसं, त्यात 150 सेंटीग्रेड तापमानाला सेकंदापेक्षाही कमी कालावधीसाठी दूध हे पाश्चरायझेशन केलं जातं. त्यामध्ये 2 टप्पे असतात. पहिला टप्पा 50 डिग्री सेल्सिअस तापमान आणि दुसरा टप्पा 70 ते 80 डिग्री सेल्सिअस तापमानाला. त्यामध्ये लक्षात ठेवण्याचं फक्त काय आहे तर त्याचे प्रकार कुठले आणि किती टेम्परेचर आणि किती कालावधी एवढंच यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर मग याचे फायदे बघायचे म्हटलं तर फायदे काय आहे तर दुधाचा जो टिकाऊपणा आहे तो वाढतो, दुधाची आम्लता ही कमी होण्यास मदत होते, तसेच दुधातील सूक्ष्मजंतूचाही नाश होतो. त्यानंतर एकजिन्सी किंवा एकत्रित किंवा एकजीव दूध असतं, ते दुधाचे आपण फायदे आणि तोटे बघणार आहोत. तर यामध्ये काय आहे दुधाच्या पृष्ठभागावर मलईचा थर जमा होत नाही. तसेच एकजिन्सीकरण केलेले दूध हे दिसायला उठावदार, चवीला रुचकर आणि उंची स्वाद म्हणजे चांगल्या क्वालिटी किंवा चांगल्या टेस्टचं हे एकजिन्सी दूध असते. तसेच हे एकजीव केलेले दूध हे पचनास हलके असे नरम दही तयार करण्यातही वापरले जाते. त्याचे काही तोटे पण आहे. तर आपल्या एकजीवी दूध जर तयार करायचं असेल तर त्याच्या उत्पादन खर्चामध्ये वाढ होते. तसेच मग या दुधातील जे स्निग्धांश आहेत तर स्निग्धांशाचे प्रमाण हे काढणे हे खूप अवघड होते. तसेच मग दुधामध्ये जे काही खनिज द्रव्ये मोठ्या प्रमाणात असतात ते नेहमी तळाशी साचून राहतात.